राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि 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 हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आवडे हे रूप गोजिरे सगुण 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 पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावळे पाहता लोचन सुखावळे आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे 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 मी तुझ पाहे पांडुरंगा मी तुझ पाहे पांडुरंगा मी तुझ पाहे पांडुरंगा लांचावले मन लागली से गोडी 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 ते जीवेन सोडी ऐसे झाले जीवेन सोडी ऐसे झाले ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे तो मी तुझ पाहे पांडुरंगा सोडी तुझ पाहे पांडुरंगा मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागाविल देवा आम्ही मागाविल देवान तुका म्हणे आम्ही मागाविल देवा आम्ही मागाविल देवान पुरवावे आळी माय बापा पुरवावे माय बापा पुरवावे माय बापा तुका म्हणे
आम्ही मागाविल देवा म्हणे आम्ही मागाविल देवाला तुका म्हणे आम्ही मागाविल देवा म्हणे आम्ही मागाविल देवाले पुरवावे आळे माय बापा हरे माय बापा पुरवावे हरे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा दृष्टी पुढे ऐसाचे तोराय आता दृष्टी पुढे ऐसाचे तोरा दृष्टी पुढे ऐसाचे तोराय मी तुझ पाहे पांडुरंगा पाहे पांडुरंगा तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा अरे विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमार खुमार खुमार कुमार कुमार खुमार खुमार कुमार 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 खुमार कुमार कुमार खुमार कुमार कुमार खुमार कुमार कुमार खुमार खुमार कुमार 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 खुमार खुमार कुमार कुमार खुमार खुमार कुमार कुमार खुमार खुमार कुमार कुमार खुमार खुमार कुमार कुमार विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत श्रेष्ठ सोपान काका महाराज की जय विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरे श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 आवडे हे रूप गोजेरे सगुण आवडे हे रूप गोजेरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तोर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहनिवासी संत तुकाराम महाराज यांचं असून या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज आपल्या अंतकरणातली आवड कोणाजवळ प्रतिपादन करायची आहे याचं गोड चिंतन या अभंगात करतायत विठाला 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 श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे हा अभंग मंगलाचरणातला आहे आपल्या अंतकरणातली आवड भगवान परमात्म्याजवळ व्यक्त करतायत प्रतिपादन करतायत महाराज बोलताना म्हणतात कलियुगामध्ये भगवान परमात्मा भेटावा असं वाटत असेल तर सगळ्यात सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे या कीर्तनानं काय होतं ही कथा का श्रवण करावी आज लागे कीर्तनाची गोडी सांगत असताना मला निश्चितपणानं स्वाभिमानानं हे सांगायचं आहे जीवनामध्ये कथा श्रवण याच्याकरता करायची की आपल्या जीवनातली व्यथा मिटली पाहिजे व्यथा जाण्याकरता कथा आहे आणि ही कथा करत असताना श्री संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत या कथेमध्ये साक्षात देव नाचत असतो या कथेमध्ये साक्षात देव नांदत असतो परब्रह्माला आकळण्याचं सगळ्यात सोपं साधन काय असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे आणि मग हे कीर्तन श्रवण करत असताना मला वाटतं आम्ही अंतकरणातून जर ती भक्ती केली तर निश्चितपणानं आम्हाला देव भेटतो ही ताकद कीर्तनामध्ये आहे आणि म्हणून हे कीर्तन करत असताना महाराजांची अनेक प्रमाणं देता येतील महाराज भागवतामध्ये इतकं गोड चिंतन आलंय आमची पाप नष्ट व्हावी असं वाटत असेल आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजे ही माझी भाषा नाही
फार गोड श्लोक आहे. यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. मानवी जीवनाचा उद्धार करण्याचं साधन सामुग्री काय असेल तर ते कीर्तन आहे. आणि म्हणून आज आम्ही श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग गात असताना अत्यंत गोड आपल्या अंतकरणातली आवड पांडुरंग परमात्म्याजवळ व्यक्त करतात. आपण जर या जगाचा विचार केला तर बारीक ऐका बरं का, या जगाचा विचार केला तर प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आवड आहे ही आहेच, याच्यामध्ये बदल करता येत नाही. फक्त माणसांचं काय होतंय, ती वस्तू प्राप्त झाली की आवड बदलली जाते. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनात आवड बदलली नाही, आवड एकच आहे. थोडंसं वर्गीकरण करायचं झालं तर जीवाची आवड सांगता येईल, देवाची आवड सांगता येईल आणि संतांची आवड सांगता येईल. जीवाची आवड काय, जीव किती आज्ञानी आहे हे त्याच्या आवडीतून सिद्ध होत आहे. अहो, मिळालेला नरदेह दुर्लभ आहे हो, पण लोक नाही भजन करत, नाही कीर्तनाला येत. चला ना कीर्तनाला म्हटलं तरी येत नाही तो कीर्तनाला. तुम्ही व्हा पुढे, मी मागून येतो. येत नाहीत कीर्तनाला. मला वाटतं जीव हा प्राप्त जो झालाय नरदेह, तो तुम्ही आम्ही देव होण्याकरता झालाय. मिळालेला देहच देव आहे. मग आम्हाला देवाची प्रचिती का नाही? त्याचं कारण आहे, आम्ही नको तो अहंकार घेऊन जगतोय म्हणून देवाची प्रचिती नाही. महाराजांचं प्रमाणे नाटामध्ये नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच म्हणती ते होती तरी चित्तिका न धरावे. महाराज स्पष्टपणे सांगतात, अंतकरणामध्ये भाव स्वच्छ ठेवा, तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार नाहीत. महाराज कोण कोण देव झाले अशी यादी आहे का? माझ्या नाथबाबांनी काय गोड सांगितलंय हो. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीसी जाणोनी हरी झाले. मानवी जीवन जगत असताना या सगळ्या प्रक्रिया कशा करता करायच्यात? मिळालेल्या देहानं देव होता येतंय. महाराज एक वासुदेव फार गोड आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. त्या पांडुरंगाला आम्ही आठवलं पाहिजे, त्या पांडुरंगाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. ओ महाराज, का स्मरण केलं पाहिजे? त्याच्या मागचं कारण फार गोड आहे बरं का. स्मरण याच्याकरता केलं पाहिजे की आपलं मरण गोड झालं पाहिजे. जीवन जगत असताना आम्ही स्मरण कसं करतो याची कुठंतरी आम्ही विचार केला पाहिजे. स्मरण याच्याकरता करायचं आहे. 8व्या अध्यायात काय चिंतन आले होय. अनन्याश्चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. मला हेच मुद्दा मांडायचा आहे की जीवन जगत असताना स्मरण अत्यंत महत्वाचं आहे. मिळालेला देह, पण आम्ही विषयाच्या नादी इतकं लागलोय. महाराज किती विषय भोगले म्हणजे आमची इच्छा तृप्त होणार आहे? होऊ शकत नाही. महाराज माझं प्रमाण नाही, माझ्या तुकोबरायांचं प्रमाण आहे. विषयी विसार पडिला निषेध, विषयी विसार पडिला निषेध, विषयी विराय पडिला निषेध, विषयी विराय पडिला निषेध, अंगी ब्रह्मरस ठसावला, ब्रह्मरस ठसावला, विषयी विसार पडिला निषेध, विषयी विसार पडिला निषेध, विषयी विराय पडिला निषेध, विषयी विसार पडिला निषेध. संतांची भूमिका मांडत असताना ते विषयाला विसरलेत आणि अंगी ब्रह्मरस ठसवला असं म्हणतायत. पण जीवाचं सांगत असताना विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. उदाहरण देताना काय गोड देता येईल? तुम्ही एखादी अग्नी पेटवली आहे, त्याच्यामध्ये तुपाची धार चालू ठेवली आहे, अग्नी शांत होईल का? होऊ शकणार नाही. का? कारण त्याच्यामध्ये तुपाची धार चालू आहे, त्यामुळे अग्नी शांत होऊ शकत नाही. तसं आम्ही विषय भोगत असताना ते कधीच तृप्त होऊ शकणार नाही. काय गोड भाषा आहे महाराज. या विषयाच्या नादी लागल्यामुळं माणसं मेलेत. अहो, विवेक चूडामणीमध्ये असा श्लोक आलाय, कुरंग मातंग पतंग मीना भृगा हता पंच भिरेव पंच, एक प्रमादिस कथन्य हन्यते यस्यवते पंच भिरेव पंच. एक एक शब्द या विषयाला हरीन त्याच्या नादी लागलं, महाराज मरावा लागलाय. एक हत्ती स्पर्श या विषयाला भुलून जातो,
मरावा लागलंय. अहो, एक मासा अत्यंत गोड विहार करत होता पाण्यामध्ये, पण गंमत अशी झाली, मासे पकडणाऱ्यानं गळ टाकला. गळ काय गोड दृष्टांत देतात. गळ टाकला. गळ आणि गळ टाकल्याच्या नंतरनं तो मुक्त फिरणारा मासा आहे ना, त्यानं त्या गळाला चिटकवलेला जो गांडुळेला त्याला पाहिलं. अरे बापरे, म्हणलं काहीतरी वेगळं दिसतंय, त्याच्या जवळ गेलं पाहिजे. मुक्त फिरणारा मासा आहे, पण फक्त त्या गांडळाला स्पर्श करण्याची किंवा भेटण्याची अंतःकरणात इच्छा झाली, मरावा लागले. मुक्त असणारा मासा आहे, पण त्या गांडळाच्या असणाऱ्या आशेपोटी मरावा लागलंय. एक मासा, एक हरिण, एक हत्ती, एक भुंगा जर एका विषयानं मरत असतील, तर हे पाचही विषय ज्या माणसाच्या ठिकाणी त्याची अवस्था काय होईल. मला हे मुद्दा का मांडायचा आहे, कारण महाराज सांगतात, आम्ही विषय सेवन करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये साधी इच्छा अनंताला म्हणजे देवाला जरी उपजली तरी आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. म्हणजे ही किती, महाराज ज्ञानोबरायांना अजून एक शब्द वापरतात, तैशी तृष्णा वाढण लिया मेरू ही हाता आलिया. माणसं विषयामध्ये इतकी रममाण झालीत की आम्हाला मेरू पर्वत मिळाला तरी आमचं समाधान होत नाही. मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे की जीव किती अज्ञानी आहे, त्याच्या आवडीतून सिद्ध होतोय. जीवाची आवड आहे, परमार्थ करावा, सत्कार्य करावं, देशाची सेवा करावी, राष्ट्राची सेवा करावी. 17व्या अध्यायामध्ये काय चिंतन आलंय हो. देव द्विज गुरुप्राज्ञे पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाचं शारीरम तप उच्चते. या शरीरानं तप केलं पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक तपे आचारिता स्वाभाविक, षडवैरी जिंकोनी देख शांती सुख पावला. जीवन जगत असताना आम्हाला सुख पाहिजे असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही, लक्षात असू द्या. का हो महाराज, याच्यावर उदाहरण देताना फार आमचे गुरुजी गोड देतात बरं का. वाघिणीचं दूध टिकावं असं वाटत असेल तर पात्र सोन्याचं लागतंय. बाकीच्या पात्रात वाघिणीचं दूध टिकत नाही असं सांगतात लोक. वाघिणीचं दूध टिकण्याकरता पात्र सोन्याचंच लागतंय, ते स्टीलच्या पात्रात टिकत नाही, जर्मनच्या पात्रात टिकत नाही, तांब्याच्या पात्रात टिकत नाही. वाघिणीचं दूध टिकण्याकरता पात्र जसं सोन्याचंच लागतंय ना, तसं आयुष्यात सुख समाधान आनंद टिकण्याकरता पात्र सुद्धा परमार्थाचंच लागतंय. याच्याकरता परमार्थात आलं पाहिजे. आणि म्हणून महाराज, माझी भाषा नाही हो, माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नोए, तेने विना जीवा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे. येरकी माईक दुखाची जणी दे, ओ एरती माईक दुखाची जण दे. तेने बिने जीवा सुख नो है, तेने बिने जीवा सुख नो है. एरती माई के दुःखाचे जने ते, एरती माई के दुःखाचे जन, दुःखाचे जन, दुःखाचे जन. महाराज स्पष्टपणे सांगतात, तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे असेल तर तेने विना जीवा सुख नो हे, एक आपुला तो देव करून घ्यावा.
आणि सुख आजच्या रूप ऐसा तुझा कोणी सांगा, वा माझ्या पांडू रंगासारखा. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडू रंगासारखा. सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. माझ्या पांडुरंगा सारेखा. माझ्या पांडुरंगा सारेखा. रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. माझ्या पांडुरंगा सारिखा. माझ्या पांडुरंगा सारिखा. सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. माझ्या पांडुरंगा सारिका सारिका सारिका. सुखरूप या जगामध्ये जर कोण आहे तर त्याचं नाव देव आहे. महाराज स्पष्टपणे सांगतात, तेने विना जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा. हे सगळं मला मांडत असताना याच्याकरताच मांडायचंय की जीव विषयाच्या नादी लागल्यामुळं विषय आवड ही सिद्ध होत असताना त्याला किती दुःख भोगावं लागते. विषयाची तृप्ती होऊ शकत नाही, भोगत राहिलात पूर्णत्वाला जाणार नाहीत. ज्ञानोबा इथं फार गोड सांगतात, हा विषयी माणूस असा आहे, व्यसनाची आवड तयार झाली. महाराज हा फॅशन मध्ये बुडायला लागलाय. आवड प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काहींना जेवायला आवडतोय, काही नुसती 4-4 टाइम खातातच हो महाराज, बाकीचं धोरणच नाही त्यांच्या जेवणात. एका माणसाला एका मुलाची किव आली, ए दादा, अरे तू 4-4 टाइम जेवण करतोयस आणि नुसता झोपा काढतोयस, काहीतरी शाळा वगैरे शिक, काहीतरी कॉलेज वगैरे कर. मुलगा म्हटला, मी कॉलेज करून काय करू, शाळा शिकून काय करू. अरे बाबा, चांगली नोकरी लागेल तुला, पुढं काय नाही म्हणला, नोकरी लागल्याच्या नंतर एखादी छोकरी मिळेल, पुढं प्रपंच चांगला चालू होईल, पुढं काय नाही म्हणले, एखादी गाडी मोठी घेशील 4 व्हीलर, एखादं चांगलं घर वगैरे छान बांधशील, पुढं त्या घरात तू छानपैकी राहशील, पुढं काय नाही मग 2 टायमाचं खाशील आणि सुखानं झोपशील. मग म्हणलं आता काय करतोय. म्हणजे हे सगळं मांडत असताना मला सांगायचं आहे काय, काही लोक एवढे आळशी झालेत. अहो ज्ञानोबारायांनी तर माणसाचे प्रकार ज्ञानेश्वरीत इतके गोड सांगितलेत महाराज. काही माणसं तमोगुणी आहेत, म्हणजे दिसायला जरी माणसं असली तरी माणसांचे प्रकार आहेत. माझी भाषा नाही, माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. महाराज स्पष्टपणे सांगतात, माणसं दिसायला माणसं असली तरी माणसामध्ये प्रकार 3 आहेत. महाराजांची पहिली भाषा आहे बरं का. काही माणसं तमोगुणी आहेत. तमोगुणी माणसं ओळखायची कसं माहितीये का. तमोगुणी माणसाची व्याख्या माझ्या ज्ञानोबारायांनी गोड केली. तमोगुणी माणसाचं ओळखायचं लक्षण ज्ञानोबारायांनी असं सांगितलंय, सत्संग, कीर्तन, प्रवचन चालू असलं की जांभाळ्या जो देतो तो तमोगुणी. हे ज्ञानोबारायांचं निकष आहे बरं का, माझा नाही. कीर्तन, सत्संग, प्रवचन करत असताना जी व्यक्ती जांभाळ्या देते समजायचं हा तमोगुणी आहे. ज्ञानोबारायांची ओवी आहे, माझ्या पदरचं बोलत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, नुसती परवडी जांभयाची, अंगे अंग मोडामोडी, कार्या जात अनावडी, नुसती परवडी जांभयाची. काय भाव मांडलाय. ही तमोगुणी जी माणसं आहेत ना, स्वतः परमार्थ करत नाही, एखादा करत असेल तर त्याला करू बी देत नाही. अशा लोकांच्या नादी लागू नका. मला का मुद्दा मांडायचा आहे, यांची भक्ती वेगळी आहे, यांचं जीवन वेगळं आहे, यांचा पूर्ण दिनचर्या ही वेगळ्या भूमिकेतली आहे. महाराज यांची भक्ती सुद्धा सांगताना ज्ञानोबारांनी सांगितले, जीववधे साधुनी बळी, भूत प्रेत मेळी कुळी. काय आता ज्ञानोबारांचं चिंतन होते. ज्ञानोबारांनी स्पष्टपणे सांगितलंय, ही माणसं दुसऱ्याला मारतात आणि स्वतःचं पोट भरायचं काम करतात. मी एक बोलू कीर्तनात आजच्या, हे स्पष्ट मानताना मला एकच मांडायचंय, हा मनुष्य देह ना दुसऱ्या प्राण्यांचं रक्त खाण्याकरता तयार झाला नाही, तर दुसऱ्या प्राण्यांना रक्त देण्याकरता तयार झालेला नरदेह. हा इतका पवित्र नरदेह. या देहानं देव होता येतंय, या देहानं संत होता येतंय, या देहानं साधू होता येतंय. पण माझे गुरुजी कीर्तनात भरपूर वेळा सांगतात, बऱ्याच वेळा सांगतात, देवही होऊ नका, संतही होऊ नका, साधूही होऊ नका, पण चांगला माणूस झाल्याशिवाय राहू नका. चांगला माणूस व्हावा असं वाटत असेल तर आम्ही समर्पक भावानं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा मांडायचा आहे,
ही तमोगुणाची लक्षणं मांडत असताना ज्ञानोबारांनी फार गोड मांडलेत. मी रजोगुण थोडासा मागं ठेवतो, कारण तृष्णा या विषयावर मला चिंतन करायचं आहे. सत्वगुणाचं सुद्धा फार गोड सांगितलंय. सत्वगुणी माणूस कसा ओळखायचा? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. स्पष्टपणे महाराजांनी सांगितलंय, बाबांनो जागे व्हा, सावध व्हा, कारण हा काळ असा आहे की हा काळ प्रत्येकाच्या माथ्यावर बसलेला आहे. या काळाचं आम्ही जीवन जगत असताना प्रत्येक जण काळाच्या अधीन आहे. म्हणून तुकोबाराय, नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात. अहो ज्ञानोबारायांची तर भाषा आहे, काळ इतका जबरदस्त आहे की या काळाने आमचे आजोबा गेलेत, पंजोबा गेलेत, वडील गेलेत. ज्ञानोबाराय म्हणतात नातू पंतू सुद्धा जाणार आहेत. माझी भाषा नाही बरं का. महाराज म्हणतात, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंथू तोही तैसा झाला. सावध व्हा. सावध का व्हा? कारण आम्ही ज्या विषयाच्या नादी लागून आमची आवड सिद्ध करतोय याच्याकरता सावध व्हा. महाराज, सत्वगुणी माणूस ओळखायचा कसा? जो परमार्थ करतोय, जो रामकृष्ण हरी करतोय, जो दिनचर्या करतोय, जो स्मरण करतोय. पण ज्ञानोबारायांनी याला बी सुद्धा एक अशी बारीकशी महाराज त्याच्याविषयी एक गोष्ट सांगितली. काही काही माणसं भेटतात, महाराज 50 वर्ष मी वारी केली, महाराज 40 वर्ष झालं आमच्या गावचा सप्ताह मी चालू केलाय. महाराज म्हणतात, ह्यांनी परमार्थाचं काम केलंय पण त्याला अहंकार झालाय. ज्ञानोबारांची काय भाषा? ज्ञानोबाराय म्हणतात, आईसे सत्व सुख ज्ञानी, जीवासी लावूनी कानी, बैलाची करीवानी पांगुळाची या. विठाला 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 विठाला. स्पष्टपणे महाराजांनी सांगितलंय, ही मीपणा जी लोक जगतायत ना, परमार्थ करत असली तरी त्यांचं जीवन शून्य आहे. चला, मला तो विषय लांबवायचा नाही, फक्त मला मुद्दा एवढाच वाढवायचा आहे की माणसं अज्ञानी किती आहेत विषयाच्या नादी लागून. महाराजांची भाषा आहे, महाराज किती जरी मिळालं तरी माणसाचं समाधान होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, शेण एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा श्रीन पावला, हिंडता दिशा पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, सर्व सुखाची आशा जन्म गेला, शेण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. स्पष्ट महाराजांनी सांगितलंय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. महाराज म्हणतात, आशा अंतकरणामध्ये ठेवून आमचं आयुष्य गेले, पण आम्हाला देवाचं नाव घेण्याकरता नाही फुरसत मिळाली. का हो महाराज? हे का मला सांगायचंय? कितीही माणसाला मिळालं तरी माणसाचं मन थांबत नाही, आशा थांबत नाही. फार गोड दृष्टांत गुरुजींच्या मुखातून श्रवण केलाय. तैसी तृष्णा वाढणिलिया, मेरू ही हाता आलिया, म्हणे एखादिया दारुणा वळगो. महाराज, चैत्रातलं ऊन किती असते कडक, चैत्रातलं ऊन. अशा उन्हामध्ये एक भिकारी भीक मागत होता. त्या नगरातल्या राजानं पाहिलं, अरे चैत्रातलं ऊन आहे आणि बिना चपलीचा हा फिरतोय. महाराज, तो राजा चांगला होता बरं का. त्या राजानं काय केलं, त्याला जवळ बोलवलं. म्हटले, का रे, का? काय नाही. म्हटलं, गरीबी आहे म्हणून भीक मागतोय. राजानं काय केलं, प्रधानजीला आवाज दिला. प्रधानजी, जी महाराज, याला 5 रुपयाचं सोन्याचं नाणं द्या, म्हणजे याची गरिबी दूर होईल. हा भीक मागणार नाही आणि असं अनवाणी पायानं रस्त्यावर फिरणार नाही. महाराज, त्या भिकाऱ्याने ते 5 रुपये घेतले, पण भिकारी हुशार होता. त्याने ते खर्च नाही केले, एका पाडक्या वाड्यात तसेच ठेवले. आणि तसेच ठेवल्याच्या नंतर ना कालांतराने त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. एक 2-3 वर्ष गेले.
आणि 2-3 वर्षे गेल्यानंतर तो भिकारी परत त्याच रस्त्यानं भीक मागत चालला होता आणि राजाची स्वारी तिकनं आली. अरे बापरे, याला 5 रुपयाचं सोन्याचं नाणं दिलंय. अजून ह्याची काही परिस्थिती बदललेली दिसत नाही. का रे बाबा, का अनवाणी पायानं फिरतोय, एवढं ऊन लागतंय, तुला 5 रुपये सोन्याचे दिले होते, काय केलंस तू? काय नाही म्हणलंय, का पडक्या वाड्यात ठेवले, ते आणायला चाललोय. कुठे पडका वाडा? म्हणले गावाच्या बाहेर आहे. अरे बापरे, आता तो म्हणला गावाच्या बाहेर जाणार कधी, ते 5 रुपये घेऊन येणार कधी? त्याच्यापेक्षा प्रधानजीला म्हटले, प्रधानजी याला आपल्या बरोबर घ्या. प्रधानजीला सांगितलं, त्याला आपल्या बरोबर घेतलं. राजवाड्यात आले. प्रधानजी, जी महाराज, याला 100 सोन्याचे नाणे द्या. किती? 100 सोन्याचे नाणे द्या. महाराज 100 सोन्याचे नाणे दिले. राजानं विचारलं, आता काय करणार भिकाऱ्या? म्हटलं, काय नाही राजेसाहेब, याच्यातले 2 नाणे मोडणार, पायात चप्पल घालणार आणि पडक्या वाड्याकडे जाणार. राजाला वाटलं याचं अजून मन भरलेलं नाही. मग त्यांनी काय केलं, परत प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी, जी महाराज, याला 1000 सोन्याचे नाणे द्या. 1000 सोन्याचे नाणे दिले. आता विचारलं काय करणार? म्हटलं, काय नाही करणार, ह्याच्यातले 8-10 नाणे मोडणार, ऑटो रिक्षा करणार आणि पडक्या वाड्याकडे जाणार. राजा म्हटला, याचा पडका वाडा अजून डोक्यातून जाईना. वरनं 1000 नाणे दिले तरी 5 रुपया करता याचं मन अडकलंयच. शेवटी राजा उदार होता बरं का. राजा म्हटला, प्रधानजी, आपल्या राज्याचा नकाशा त्याच्या समोर ठेवा आणि अर्ध राज्य त्याला द्या. महाराज राज्याचा नकाशा समोर ठेवला. प्रधानजीने तो उलगडला आणि उलगडल्याबरोबर हळूच प्रधानजीच्या कानात म्हणतोय, पडकावाडा कोणत्या बाजूला आहे? एवढं राज्य मिळालंय तरी मन अडकलंय कशामध्ये? पडक्या वाड्यामध्ये. एवढा गोड राज्य मिळालंय तरी तुमचं आमचं मन अडकलंय कशामध्ये? विषयामध्ये. हे सगळं मला का सांगायचंय? महाराज, या विषयाची तृप्ती पूर्ण होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाला इथं काय मिळालंय याच्यावर माणूस थांबत नाही. स्वर्गात गेल्यावर सुद्धा मला काय मिळेल ही अपेक्षा करून जीवन जगत असतोय. काय भाषा आहे महाराज. हे सगळं चिंतन मांडत असताना बरं काय त्यात गंमत अशी आहे महाराज, माणसाची आवड ही एक नाही, सारखी सारखी बदलत असते. आवडीचा विषय एक नाही, सारखं सारखं बदलत असते. हे मांडताना मला हा विषय मांडायचा आहे. मुलगा जर लहान असेल तर आईशिवाय त्याला या जगात दुसरं काहीच आवडत नाही. माझ्या ज्ञानोबारायांचं संशोधन फार गोड आहे बरं का. मुलगा लहान असला, रडायला लागला, गावातली कसलीही सुंदर भगिनी असू द्या, माता असू द्या, तो मुलगा तिच्या जवळ जात नाही, पण त्या आईजवळच जातो. ज्ञानोबारायांनी केलेलं संशोधन बघा किती गोड आहे. माणसाची आवड कशी बदलते हे सांगायचंय. ज्ञानोबाराय म्हणतात, गावातली महिला नाही, इंद्राची अप्सरा, ती जरी त्या मुलाच्या समोर आणून ठेवली आणि त्या अप्सरेच्या शेजारी मुलाची आई असली तर प्रामाणिकपणाने सांगा, रडणारा मुलगा इंद्राच्या अप्सरेजवळ, रंभेजवळ जाईल का त्या आईजवळ जाईल? आईजवळच जाईल. का? कारण त्याच्या भूमिकेतून ती दिसायला किती सुंदर असली तरी त्याच्या भूमिकेतून एकच विश्वास, सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ती माझी आई आहे. माझ्या ज्ञानोबारायांचं संशोधन आहे, येरी जिया पराविया रंबेहुनी बरविया तिया काय करावा या बाळके तिने. ते मुलगं रडायला लागलं ना तर महाराज, कोणत्या रडण्यावरनं आईलाच कळतंय याला भूक लागलीये आणि कोणत्या रडण्याच्या स्वरावरनं आईलाच कळतंय याला शिला लागलेली आहे. ही समजण्याची भूमिका फक्त आईजवळ आहे. महाराज तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, बाळाचे जीवन माता जाणे भूकतहान. हे सगळ्या गोष्टी मांडत असताना तुकोबारायांनी एक अभंग फार गोड गायलाय बरं का. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. एका गावात, खेड्या गावामध्ये एक 4-5 मुलं गोट्या खेळत होते. गोट्या खेळत असताना नेमके त्या गावचे अधिकारी काही लोक आले. ए बाजूला सारखा, बाजूला सारखा, साहेब आलेत. त्या मुलांना काय घेणं देणं? मुलं त्या अधिकाऱ्याला म्हणू लागले, कोण आलेत? साहेब आलेत. तो एक त्यातला मुलगा उठला आणि म्हणला, मी माझ्या आईला जाऊन नाव सांगेल. त्याच्या भूमिकेतून साहेब मोठे नाहीत, त्याच्या भूमिकेतून फक्त माझी आईच सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. अजून एक मला गोड सांगायचंय बरं का. लौकिकातली आई जर आपल्या पाठीमागं असेल तर महाराज आम्ही इतका आनंदात राहतो. साक्षात जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज जर आपल्या पाठीशी असेल तर आम्ही का नाही आनंदात राहणार? कारण या सगळ्या गोष्टी मांडताना सगळ्या संतांनी माझ्या माऊलीला आई म्हटलंय हो. सगळ्या संतांनी माझ्या माऊलीला कोणी सखा म्हटलंय, कोणी माऊली म्हटलंय. ह्या सगळ्या भूमिका मांडायच्यात का? माझे ज्ञानेश्वर महाराजांविषयी भाव एकनाथ महाराजांनी काय गोड मांडलाय. ज्ञानाबाई माझी अनाथाची
माय एका जनार्दनी पाय वंदित असे. मुद्दा हाच आहे महाराज. ते मुलगं लहान असतं, ती आई त्या मुलाला काजळ लावते, नवीन ड्रेस घालते, पायात पैंजण घालते. का माहितीये का? माझा मुलगा चांगला दिसला पाहिजे. ज्या मुलाला काहीच कळत नाही कसं राहायचंय, कसं वागायचंय, पण तरी सुद्धा ती आई त्याला नटवते, सजवते. शेजारून येणारी ताई विचारते, त्याला काहीच कळत नाही, का सजवतेस, का नटवतेस? आईचं उत्तर काय माहितीये का? माझा मुलगा चांगला दिसला की मला समाधान वाटतंय. मला वाटतं ही जगामध्ये अशी एकमेव व्यक्ती आहे की आपल्या मुलाचा उत्कर्ष पाहणारी, आपल्या मुलाचं हित पाहणारी. आणि म्हणून एक गंमत अशी आहे, पण तो मुलगा लहान असतानाच आई आई करतो. आणि एकदा का मुलाचं लग्न झालं की आई नाही बाई बाई, मग आईला विसरतो. याचा अर्थ हेच आहे की माणसाची आवड बदलत असते. याच्यावर मी उदाहरण फार गोड आहे बरं का. एक मनुष्य 8 तास कंपनीत काम करून रात्रीच्या वेळी घरी आला. 11 11:30 वाजले होते. ए आई, मला भूक लागली, जेवायला दे. आईनं ताट केलं, जेवण दिलं. वरण पाहून तो मुलगा म्हटला, आई हे वरण काय बनवलंयस? हे वरण खाऊन मरण यायची वेळ आली. असलं वरण आहे, त्याला चव ना धव काहीच नाही. आई हळूच म्हटली, बाळा हे मी नाही बनवलं, तुझ्या मंडळीने बनवलंय, तुझ्या बायकोने बनवलंय. खाली मान घातली आणि हळूच म्हणतोय, आई पातळ नितळ आहे पण चवदार आहे. मला भूमिका काय मांडायची भारी काय का? ज्यावेळेस पहिली भूमिका आहे की आईशिवाय दुसरं काहीच नाही, आणि आता मात्र त्याचा विषय बदललाय, आवड बदललीय. मानवी जीवन जगत असताना जीव किती अज्ञानी हे सिद्ध होतंय. आणि म्हणून जीवाची आवड सांगत असताना मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे की जीवाच्या आवडीतून अज्ञान सिद्ध होतंय. हे सगळ्या भूमिका मांडत असताना आम्हाला व्यवस्थितरित्या जीवन जगत असताना योग्य मार्गदर्शन आणि योग्य परंपरा, प्रेरणा जर कुणाची पाहिजे असेल तर ती संतांची आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना मिळालेल्या देहानं देव होता येतंय, पण त्याच्याकरता साधना अत्यंत महत्वाची आहे. महाराज, एक पुस्तक वाचत असताना मला असं वाचायला मिळालंय, माणसं नको त्याला नावं ठेवतात, नको त्याचे गुणदोष काढतात. एक गंमत अशी आहे, लोक जर टीका करायला लागली ना तर समजायचंय आपण चांगल्या रस्त्यानं चाललोय. आणि चांगल्या रस्त्यानं जी लोक जातात ना, लोक त्याचीच निंदा करतात, त्याचीच चेष्टा करतात. वाक्य वाचनामध्ये आलं असं होतं की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे ठरलेलेच आहेत. पण मला वाटतं ज्याला सक्सेस व्हायचंय, साध्यापर्यंत पोहोचायचंय, त्यांनी मागं वळून पाहायचं नाही. कारण या समाजात तुमची ज्यावेळेस निंदा होत असते, ज्यावेळेस तुमची लोक चेष्टा करत असतात, समजायचं तुमचा मार्ग योग्य आहे. का बरं? हे विचार हे याच देहानं करता येतात बरं का, इतरत्र नाही. एकदा स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, स्वामीजी तुम्ही एवढे चांगले विचार, चांगले आचार का आत्मसात करतात, का जपतात, कशा करता? स्वामी विवेकानंदांनी फार गोड उत्तर दिलं बरं का. मिळालेला देह हा दुर्लभ आहे, कधी जाईल याचा भरोसा नाही. चांगलं का वागतोय, चांगलं का बोलतोय, चांगले विचार का आत्मसात करतोय, याचं एकच कारण, स्वामी विवेकानंद हा देह शिल्लक राहणार नाही, पण स्वामी विवेकानंद हे विचार मात्र शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं आयुष्यामध्ये जीवन जगत असताना माणसानं विचार करणं अत्यंत काळाची गरज आहे. माझी भाषा नाही, माझ्या तुकोबारांनी सांगितलंय, ज्या माणसाजवळ विचार नसतील तो दिसायला नर जरी असला तरी तो खर आहे. हे मी खरं बोलतोय बरं का. तो दिसायला नर असला तरी तो खर आहे. खर या शब्दाचा अर्थ होतो गाढव, आणि नर या शब्दाचा अर्थ होतो माणूस. नर आणि खर मध्ये काय फरक आहे माहितीये का? विचार नसेल तर नर मधला न काढायचा आणि तिथं ख लावायचा, खर तयार होतोय. आणि खर मधला ख काढायचा, तिथं न लावायचा, नर तयार होतोय. माणसात विचार जर नसतील तर महाराज गाढवात आणि माणसात फक्त नखा इतकंच अंतर, याच्याकरता विचार करायचा आहे. महाराजांची भाषा आहे, ज्या माणसाजवळ विचार नसतील त्यांचं जीवन शून्य आहे. नाही, ती माणसं वयानं जरी वाढलेली असली तरी म्हणतात ती लहान बाळच आहेत. वयाच्या प्रबोधे विचारागा नाही, समान तो देही बालकाच्या. म्हणून जीवन जगत असताना माणसानं विचार करा. या विचारातून मला एकच सांगायचंय, का करा? कारण आपला जीव हा मिळालेला देह आपण जर विचार केला तर किती अज्ञानी आहे ही देवाची आवड सिद्ध होते. देवाची आवड सांगताना महाराज काय गोड सांगतात. महाराज म्हणतात, आपल्या भक्तावर जो प्रेम करतो त्याला देव म्हणतात. नाही, तुकोबारायांचा एक अभंगच फार गोड आहे. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन कोठे. स्पष्ट महाराजांनी सांगितलंय, सगळ्यात जर देवाला आवडत काय असेल तर आपले भक्त. भगवंताने भक्ताच्या घरी येऊन काय काय कामे केलीत हे सांगायचं झालं तर महाराजांची यादीच फार गोड आहे.
महाराज फार गोड बोलतात. उच नीच काही नेनो भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासे पुत्र कन्या वेदोराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासे. चर्मरंगो लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शिले बिने. उच्च नीच काही नेनो भगवंत, 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 तिष्ठे भाव भक्त देखोनिया. उच्च नीच काही नेनो भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. अत्यंत गोड. उच्च नीच काही नेनो भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगो लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेमिनी. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनार गडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. महाराज हे कशा करता? फक्त एकच, आपल्या भक्तावर त्याचं प्रेम आहे. आणि हे सगळं सांगत असताना आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा. विठ्ठल 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 विठ्ठल.